नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथापठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 10वा आणि 11वा असे 2 श्लोक म्हणायला शिकणार आहोत. आधी ध्यानाने सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 10वा श्लोक असा आहे. शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा. आता एक एक पाद 5 वेळा म्हणूया. शुद्ध विद्यांकुराकार, शुद्ध विद्यांकुराकार, शुद्ध विद्यांकुराकार, शुद्ध विद्यांकुराकार, शुद्ध विद्यांकुराकार. द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला, 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 द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला. शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला, शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला, शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला, शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला, शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला. कर्पूरविटिकामोद, 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 कर्पूरविटिकामोद. समाकर्षि दिगंतरा, समाकर्षि दिगंतरा, समाकर्षि दिगंतरा, समाकर्षि दिगंतरा, समाकर्षि दिगंतरा. कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा, कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा, कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा, कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा. या श्लोकामध्ये देवीच्या मुखाचं वर्णन केलंय. तिचं दात कसे आहेत तर ज्ञानाच्या कळ्या असाव्या असेत, शुद्ध विद्यांकुराकार. आणि तिच्या तोंडामध्ये आकर्षक काय आहे, कशामुळे ते आकर्षक वाटते तर कापूर घातलेला असा विडा ती खातीये. आता संपूर्ण श्लोक परत एकदा म्हणूया. शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा, शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा, शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा, शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्तिद्वयोज्ज्वला कर्पूरविटिकामोद समाकर्षि दिगंतरा. देवीच्या मुखाचं वर्णन झालं. आता या मुखातून येणारा तिचा स्वर कसा आहे तर तिचं माधुर्य हे वीणेच्या स्वरांना सुद्धा मागं टाकतं असं पुढच्या 11व्या श्लोकात म्हटलंय. आणि तिच्या हास्यामुळे काय होतं, आधीच्या श्लोकामध्ये तिच्या दातांचं आणि तिच्या मुखाच्या आकर्षकपणाचं कौतुक केलं. आता यानंतर असं म्हटलंय की तिच्या मंद हास्यामुळे काय होतं तर कामेश म्हणजे शंकर त्याचंही मन विचलित होतं तिच्या हास्यामुळे. तर 11वा श्लोक असा आहे. निज सल्लाप माधुर्य विनिर्भरसित कच्छपी
मंदस्मितप्रभापूर मज्जत्कामेश मानसा. आता श्लोकाचा एक एक पाद म्हणूया. निज सल्लाप माधुर्य, 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 विनिर्भर्त्सित कच्छपी, विनिर्भर्त्सित कच्छपी, विनिर्भर्त्सित कच्छपी, विनिर्भर्त्सित कच्छपी, विनिर्भर्त्सित कच्छपी, विनिर्भर्त्सित कच्छपी, निज सल्लाप माधुर्य, 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 विनिर्भर्त्सित कच्छपी. ललिता सहस्रनामाची मी पाठवलेली प्रत जर आपण वापरत असाल तर त्याच्यामध्ये दुसऱ्या पादामध्ये विनिर्भर्त्सित मधल्या सच्या वर एक जास्तीचा रफार आलेला तुम्हाला दिसेल. त्याचा आपण उच्चार करणं अपेक्षित नाहीये. आता दुसरी ओळ बघूया. मंदस्मित प्रभापूर, मंदस्मित प्रभापूर, मंदस्मित प्रभापूर, मंदस्मित प्रभापूर, मंदस्मित प्रभापूर, मज्जत कामेश मानसा, 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 मंदस्मित प्रभापूर, 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 मज्जत कामेश मानसा. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. निज सल्लाप माधुर्य, विनिर्भर्त्सित कच्छपी, मंदस्मित प्रभापूर, मज्जत कामेश मानसा, निज सल्लाप माधुर्य, विनिर्भर्त्सित कच्छपी, मंदस्मित प्रभापूर, मज्जत कामेश मानसा, निज सल्लाप माधुर्य, विनिर्भर्त्सित कच्छपी, मंदस्मित प्रभापूर, मज्जत कामेश मानसा, निज सल्लाप माधुर्य, विनिर्भर्त्सित कच्छपी, मंदस्मित प्रभापूर, मज्जत कामेश मानसा. आज आपण 10वा आणि 11वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. पूर्वीच्या काळी लोक स्तोत्र पाठ करत असत. आता आपण आधी ते वाचायला शिकतोय. हळूहळू त्याचा पाठ करायला लागलं. ते स्तोत्र वारंवार म्हणायला सुरुवात केली की ते आपोआप पाठ होण्याची शक्यता निर्माण होते. स्तोत्राच्या वाचनाने सुद्धा देवीची उपासना आपल्याकडून घडणारच आहे. आजच्या भागात आपण 10 आणि 11 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात आपण पुढचे 2 श्लोक शिकणार आहोत. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.